हॅलो, जय भीम आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी तुमची लाडली पपिता. तर आता तिकून आली आणि तिखट भात बनवला. आता मगाची भाजी आहे आणि पोळ्या पण आहे 3. आता ते कढी दिली, तर ती कढी गरम करत आहे. आणि पहा तिकून आली आणि गहू साफ केले आणि बघा दळण आणलं, भांडे घासले. अजून झाडू मारायचंच आहे. आता झाडू मारते, फटाफट आवरते. आणि मला झोप पण येऊन राहिली, खूप थकली आज. आणि बापरे, खूप मेहनत, खूप खरंच माझ्या जिंदगीमध्ये ना खूप स्ट्रगल आहे, खूपच. आणि जे बी काही करायला गेले ना तर काय माहीत माझ्या हाताने गडबडच होते. काही ना काही आडच येते. जेव्हा भी माझ्यासोबत कधी चांगलं होत असते ना तर काही ना काही अडथळाच येते. काहून असं होते काय कोणाच ठाऊक. काय असं घोर पाप केलं होतं मी ना मागच्या जन्मात, तर आत्ता भोगावं लागून राहिलं. पण तरी मी हिंमत हारत नाही. तुमचा सपोर्ट आहे मला, तुमचा खूप आशीर्वाद आहे, तुम्ही मला हिंमत देता, हेच तर माझ्यासाठी खूप आहे. आज मी व्हिडिओ टाकला, लेकरायचा टाकला थोडासा उठवताना. बस तेवढाच व्हिडिओ टाकला की बस यूट्यूबवाल्यांनी अजून मला मेल केला की व्हिडिओ रिमूव्ह करा. असं काय दाखवलं मी आता मी लेकराचं काहीच नाही दाखवणार. आता माझ्या जे देवांश माही आहे यांना मी कधी घेणारच नाही. घेईन तर थोडंसं एखाद्या वेळेस. पण असं काही दाखवलंच नाही तरी मला यूट्यूबवाल्यांनी अजून काय करू. यूट्यूबवाला माझ्या मागेच लागलाय. काय माहीत तुम्हाला व्हिडिओ बनव म्हणते का नाही बनव म्हणत, तर काय माहिती. तिकडे युद्ध चालू आहे ना सारं काही. तर काय माझ्यावर युद्ध आहे चालू आहे काय. ते बापरे, एक सिलेंडरचंही आफत. सिलेंडर लवकर लवकर भेटत नाही. काय करावं आता. चला आता कार्टून व्हिडिओ बनवायला बसली पण ते नेट खतम झाला. देवांशू आणि माईनं नेट पूर्ण खतम करून टाकला. आता व्हिडिओ बनवाले आता वाजले 10:30. तरी म्हटलं अर्ध्या घंट्यात एक व्हिडिओ बनवून घेतो. पण झालं राहिलं, होऊन नाही राहिला. आणि माझ्या डोळ्यात झोप, थकूनही गेली. आणि देवांशू माही पण झोपले, मस्त शांत झोपले. आज दिवसभर हॉस्पिटलमध्ये होते माझ्या सोबत. तर थकून गेले आज. तरी त्यांना म्हटलं होतं की येऊ नका बाबा, थकून जा म्हटलं, तरी ऐकलंच नाही. तरी चला म्हटलं आज यायला दाखवूनच देतो म्हटलं हॉस्पिटलचं कसं आहे काय आहे आणि मम्मी कसं काम करते काय करते ते सगळं आता त्या देवांशू आणि माहीने पाहिलं. आणि आता बघा मस्त शांत झोपले आहेत. आणि आज बापरे किती रद पाणी आला. तुमच्या इकडे आला का पाणी? कॉमेंट्समध्ये सांगा. खूप रद पाणी आला. तर असं आहे. आता सगळ्यांनी मला विचारते की म्हणत आहे की टिफिन घरू म्हणजे टिफिन सर्व्हिस कर. पण त्याला टिफिन सर्व्हिस करायला बी वेळ लागतो. लगेच पैसा पाणी येत नाही. कारण ते सगळ्यांना माहीत करावं लागन मला. म्हणजे ॲडव्हर्टाईज करावं लागन, म्हणजे कोणाकोणाला सांगा लागन की टिफिन इथे मिळेल. पण टाईम लागन. आता सध्या पैसे नाही आहे माझ्याकडे, म्हणून मला जॉब करा लागला. आता ते तर तुमचं बरोबर आहे की टिफिन सर्व्हिस केल्याने देवांशू आणि माईवर पण लक्ष राहते. पण आता काय करणार आहे, मला तर ते करावंच लागेल. आता तो जॉब शोधला तर थकते. जाणं येणं बी दूर आहे. पण आता काय करणार आहे, नाही होऊ शकत. सध्या आहेत आजूबाजूचे देवांशू आणि माईला सांभाळणारे. आणि त्याची वहिनी पण आहे. त्याचा मामासुद्धा आहे. मामा मामी दिवसभर पाहतात त्याला, तर दोघालाही. तर तेवढं काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही मला. कारण पाहणारे आहेत. अगर पाहणारे नसते तर मग ते गोष्ट वेगळी होती. म्हणून मी जॉब करते आता. तर आता कॉमेंटकडे वळूया. कोणी कोणी मला कॉमेंट्स केले. तर ज्योती नेरेकर, तर त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन ताई, थँक्यू. आणि सुरेखा अंबालकर, देवावर भरोसा ठेवा, चांगले होईल. हो नक्कीच. आणि किशोर पाटणे,
तर खुश राहा ताई. थँक्यू. खुशच राहते मी आता. आणि मनोज रघुवंशी, अगं पपिता ताई, जास्त काळजी करू नको, सगळं ठीक होते. आपल्यावर विश्वास आणि हिम्मत ठेव. या जगात काही देव नावाची वस्तू नाही आहे. आपल्या पुढील जो पटते ते कराय नाही हो. आपल्या बुद्धीला जे पटते ते करावं. जय भीम. नमो बुद्धाय. निर्मला रघुवंशी, भालापूर. हो, ते तर बरोबर आहे. जे आपल्या बुद्धीला पटते तेच केलं पाहिजे. कारण देव आहे नाही आहे मलाही काही माहीत नाही. पण एक आपल्याला म्हणजे कोणाचा आधार नसला तर आपण देवाचंच नाव घेते. नमो बुद्धाय असं म्हणून म्हणतोच आपण. म्हणजे कोणाचाही देव तर थोडंसं मनाला तसल्ली होते त्यामुळे. आणि निर्मला हरले, खूप छान ताई. थँक्यू. सुबदा गोठणकर ताई, तू शांता, गंगा, पार्वती, कमला, इंदिराचे कारभारी नवीन कॅरेक्टर कार्टून व्हिडिओ बनवा. हो, नक्कीच. तर पहा, हे जे तुम्ही नाव सांगितले पण हे महाराष्ट्राची चुगलीमधले नाव आहे, तर ते मी हे नाव नाही ठेवू शकत. रत्ना निकुंभ, शांत मन. हो. संगीता ठाकूर, हे दिवस निघून जातील ताई, काळजी नको करू नका. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नाही करत बाबा काळजी करेन तर काळजी करून काय मला मरायचं थोडी आहे. काय प्रणिता मेश्राम, जय भीम. हा, जय भीम. सुमित कालोडे बघा, त्यांनी खूप छान असं लिहिलं आहे. 7 जन्मों के दुख कट जाएंगे, आज सरजू के तट पर मुस्कुराएंगे, मोर नाचेंगे, पपिए आज गाएंगे, आज दासो ये दिशाए जैसे शगुन मनाए, राम आएंगे नैना भीगे भीगे जाएंगे, कैसे खुशी ये छुपाए, राम आएंगे कभी ढोल बजाएंगे, कभी द्वार सजाए, राम आएंगे कुछ समझ पाए, कहा दीप जलाए, राम आएंगे. वाह, एकदम खूप मस्त लिहिलं. छान म्हटलं, छान लिहिलं, छान मला कमेंट्स केले. थँक्यू. हां, खुशी काय मगुडकर. माझे ना डोळ्यानं खरंच बारीक अक्षर दिसत नाही. हां, थोडंसं नावामध्ये काही मिस्टेक झाली तर मला प्लीज माफ करा. अभिनंदन ताई, पगार किती मिळणार? ओ, पगार तर आता माहीत पडेल. पण अभिनंदन ताई, थँक्यू. दीपाली चर्डे, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. दीपिका भवरे नाही भवसार, हाय अभिनंदन ताई, तुम्हाला मी रोज तुमच्या व्हिडिओची वाट पाहते. हो काय? नाही, माझे व्हिडिओ आता रेग्युलर येतात. कुमुदू खेडे, अभिनंदन ताई, जॉब मिळाला, खूप छान झालं. थँक्यू. खरंच तुमचा मला फार सपोर्ट आहे. संध्या, नाईस. थँक्यू. वा कॉमेडी व्हिडिओज. ताई, तुमचं चॅनल बंद कसं काय झालं? तर मागे मी व्हिडिओ बनवला आहे, तर ते पाहून घे जा. शर्म, खरंच मला ना मला डोळे तपासले आहे पण चष्मा नाही लावला मी ना. पहा, बारीक अक्षर मला खरंच दिसत नाही. माझे डोळे बघा कसे झाले, आणि डोळे झोप पण सुद्धा आहे. अगं बेटा, नाही काय, शर्मास किचन. अगं बेटा, मागच्या व्हिलॉगमध्ये मी तुला मेसेज केला होता की तू घर बसल्या टिफिन सर्व्हिस कर, म्हणजे मुलांकडे
तुझ्या मुलांकडे पण लक्ष हां, लक्ष दिल्या जाईल. पण तू तर जॉब शोधलास. आता त्या मुलांची नाही मेहनतला तरी तुला काळजी राहील. तुला मॅनेज करायला थोडा त्रास होईल सुरुवातीला. एकदा सवय झाली की मग एवढा अ, जा काय जनावरणार जाणवणार नाही. महिना. हो, ते तर आहेच. पण पहा, टिफिन सर्व्हिस ठीक आहे. पण सध्या सुरुवातीला मी काय खाणार, काय करणार मी ॲडजस्ट? त्यासाठी मला जॉब ढूंढावा लागला. नाही तर टिफिन सर्व्हिस तर खूप चांगला आहे. घर बसल्या जॉब आहे. पण त्यासाठी आपल्याला ओळखी पाहिजे. सगळ्यांना सांगायला पाहिजे. आता माझं इथं कोणी ओळखीचं नाही आहे. तर मला फक्त हेच योग्य वाटलं. त्यामुळे मी म्हणजे आधी होते मी तिथेच. त्यामुळे असं सहज म्हणजे विचारलं तर त्यांनी घेऊन घेतलं. तर सल्ला दिला, थँक यू. तर हे माझ्या मनात होतंच असं. कारण आमच्या इथं ज्या बाजूच्या काकू आहे त्यासुद्धा मला म्हणत होत्या की टिफिन सर्व्हिस चालू कर म्हणून. पण म्हटलं ताई, काकू म्हटलं आता मी म्हणजे व्हिडिओ बी आता पहा तिकून येते, व्हिडिओ बी बनवते. बापरे, खूप थकून जाते. बरं, जाऊ द्या. त्या म्हणत होत्या मला एक टिफिन सर्व्हिस करून घे चालू, ठीक होईल. मंगला मोडघरे, ठीक होईल ताई, सगळं काळजी करू नको. गुड ब्लेस यू. थँक यू. आता झाले कॉमेंट. ज्यांनी ज्यांनी मला कॉमेंट्स केले त्यांचे मी नावं घेतले. तर